नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आपण जर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता 4 महिन्यापासून निराधारांना पैसे मिळालेले नाही. ते पैसे कधी मिळणार आहे तर याबाबतची जोरदार टीका आणि विचारणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय वडेट्टीवार यांनी केलेले आहे. तर त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तर याची सविस्तर माहिती आपण या बातमीमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपले पैसे कधी मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी ही योजना आणली होती, पण आता लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून योजना बंद करणार असल्याची चर्चा आहे. गरजू आणि गरीब जनतेसाठी असलेली ही योजना बंद करू नये अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेवर कोट्यवधीचा खर्च सुरू असताना गव्हर्नमेंटकडे हा खर्च भागवण्यासाठी इतर योजनांचा जो काही फंड आहे तर तो निधी वापरला जात आहे. अशातच एक माहिती समोर आलेली आहे की शिवभोजन थाळी योजना आता बंद होणार आहे. तर ही योजना बंद करू नये अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी संजय गांधी निराधार योजनेबाबत काय म्हटलं आहे तेही पुढे आपण बघूया. तर बघा, या ठिकाणी नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, शिवभोजन थाळी या योजनेमुळे सामान्य जनतेला 10 रुपयामध्ये चांगले अन्न मिळत होते. लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर एकीकडे सरकार पैसे उधळते आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही योजना सुरू ठेवावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. तर या ठिकाणी शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत गरिबांना 10 रुपयामध्ये पोटभर अन्न मिळते. मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी सरकार ही योजना बंद करू इच्छित असल्याचंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे ही योजना बंद करू नये अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यानंतर त्यांनी पुढे काय म्हटलेले आहे बघा. 6 महिन्यापासून आरोग्याचे पैसे दिले जात नाही. गडचिरोलीच्या एका मजुराने आत्महत्या केली. संजय गांधी निराधार योजना, कंत्राटदार, अंगणवाडी सेविका यांचे पैसे मिळत नाही. मत घेऊन खुर्ची उगवत आहे. उद्या अनेक ज्याचे कटी लावून काढतील. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ काढला आहे. लाडक्या बहिणींचा 2.5 कोटीपर्यंत गेलेला आकडा 25 ते 30 लाखावर आणण्याचे प्लॅनिंग सुरू आहे. जाहिराती देऊन लाडक्या बहिणींची दिशाभूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान घेण्याचा हा फंडा आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केलेला आहे. बघा, माननीय विजय वडेट्टीवार नेमके काय म्हणाले तर मित्रांनो, 6 महिन्यापासून आरोग्य योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले नाही. त्याचबरोबर गडचिरोलीतील एका संजय गांधी निराधार योजनेच्या मजुराने आत्महत्या केलेली आहे आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे 4 महिन्यापासूनचे पैसे आता थकीत आहे, परंतु त्यांच्या खात्यावर पैसे दिले जात नाही. एकीकडे महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर कोटी रुपयाची उधळपट्टी करते आहे आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 4 महिन्यापासून पैसे मिळत नाही. त्यामुळे ही एक मोठी विसंगती आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी मागणी केलेली आहे की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर जे काही निराधार योजना आहे तर त्यांच्या लाभार्थ्यांना तात्काळ या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट या संदर्भात होतं आणि बातमी महत्वाची होती. माननीय विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे. त्याचबरोबर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते असल्यामुळे कदाचित आता सरकार त्यांची मागणी मान्य करेल आणि तात्काळ संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.